नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीला रंगोली या आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्री स्पेशल सुंदर अशी बाईची रांगोळी काढून दाखवणार आहे। याच्यासाठी मी इथे 4 ते 4 डॉट काढून घेतले आहे आणि वरती आणखी 2 एक्स्ट्रा डॉट काढले आहे। आता या 2 डॉटमध्ये असा छोटासा गोल काढून घ्यायचा आणि वरती सुद्धा असा गोल काढून घ्यायचा। या डॉट पासून या खालच्या डॉट पर्यंत आता आपण वेणी काढून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये आता आपण पूर्ण काळा कलर असा पूर्ण भरून घेत आहोत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। अशा प्रकारे आता आपण पूर्ण वेणीमध्ये काळा कलर भरून घेत आहोत। आता आपण इथे खांद्याचा असा आकार काढून घेत आहोत, या डॉट पासून आणि या डॉट पासून असा। आणि इथे आपण गोल गळ्याचा आकार काढून घेत आहोत त्या डॉट पर्यंत। आणि याच्यामध्ये आता आपण स्किन कलर असा पूर्ण भरून घेत आहोत। आता आपण या वेणीला सजवून घेत आहोत। याच्यासाठी मी इथे असे पांढरे डॉट पूर्ण वेणीला देत आहे आणि याला असं प्रेस करून घ्यायचं। आणि याच्यामध्ये मी इथे हिरवा कलर असं 3 डॉट मध्ये टाकला आणि मधल्या डॉट मध्ये मी इथे गुलाबी कलर भरत आहे। आणि वरती मी इथे छोटंसं फूल काढणार आहे, ते पिवळ्या कलरने। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे लाल कलरही वापरू शकता। आणि खाली अशी वेणीला आणखी सुंदर अशी डिझाइन काढून घ्यायची बारीक बारीक डॉटची। आता आपण इथे छोटासा गजरा काढून घेत आहोत। याच्यासाठी मी इथे पांढरा कलर वापरलाय, तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे पिवळा कलर पण वापरू शकता। असे आपण पांढऱ्या कलरने डॉट देत आहोत। या साइडने पण त्या रेषेपर्यंत अशी पूर्ण आता आपण डॉट काढून घेणार आहोत। आणि याला पेनाने असे गोल आकार देत आहोत। आणि खाली असे लाल डॉट, ते आणखी सुंदर दिसण्यासाठी। आणि असे मधामध्ये मी असा हिरवा कलरने बारीक रेष अशी पानासारखी ओढून घेत आहे। आता आपण इथे छोटीशी बाही काढून घेणार आहोत आणि असं खालून एक रेष ओढून घ्यायची आणि त्या पॉइंटला जोडून द्यायचं। आता आपण इथे अशी एक रेष काढून इथे जोडून घेऊ आणि याच्यामध्ये आता आपण पूर्ण गुलाबी कलर भरून घेत आहोत। मी इथे गुलाबी कलरचा वापर केलाय, तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे लाल कलर, हिरवा कलर कोणताही कलर वापरू शकता। आता आपण गळ्याच्या भोवताल असे पांढऱ्या कलरने बारीक बारीक डॉटने तो गळा सजवून घेत आहोत। आणि बाईला सुद्धा आपण पांढऱ्या कलरने सजवून घेत आहोत। आणि खाली पण असा चौकोन काढून आपण आता याच्यामध्ये बारीक रेषा अशा काढून घ्यायच्या आणि अशा तिरप्या रेषा द्यायच्या।
याच्यामुळे आपलं ब्लाऊज आणखी सुंदर दिसत आहे. आणि खाली असं बारीक बारीक डॉटने आणखी सजून घ्या. अशा प्रकारे आपलं ब्लाऊज तयार झालं आहे. आता आपण इथे कमरेचा आकार देत आहोत. याच्यासाठी अशी रेष काढून तिकडून अशी तिरपी रेष काढायची आणि त्याच्यामध्ये आता आपण स्किन कलर भरून घेत आहे. आता मी इथे पदर काढून घेत आहे. त्याच्यासाठी या पॉइंटला जोडून इकडून या पॉइंटपासून असं खाली पूर्ण घेऊन घ्यायचं अशा प्रकारे आणि त्याला इथून अशी बारीक डिझाईनने जोडून घ्यायचं. आता मी इथे सुद्धा एक बारीक रेष काढून घेत आहे आणि इथे मी गुलाबी कलरने एक रेष आणखी देत आहे. खाली सुद्धा आणि या साईडने मी पोपटी कलरने अशी बारीक रेष काढून घेत आहे. आता पदरामध्ये आपण संपूर्ण पांढरा कलर भरून घेऊ. आता मी इथे पोपटी कलरने आणखी पदर असा सजून घेत आहे आणि तिकडून गुलाबी कलर. आता खाली आपण हिरवी रेष अशी काढून घेत आहोत आणि खाली सुद्धा आणि मध्ये आपण पोपटी कलर भरून घेत आहोत आणि अशी छोटे छोटे लाल कलरचे डॉट आणि आता पदरावरती असे गुलाबी कलरने डॉट द्यायचे. आता आपण खाली पदराला असे गोंडे काढून घेत आहोत. याच्यासाठी मी तर गुलाबी कलरचे डॉट देत आहे आणि त्याच्या खाली आणि त्याला असं प्रेस करून घ्यायचं आणि पेनाने त्याला असा गोल आकार करून घ्यायचा आणि खाली पांढरे असे बारीक डॉट आणि त्याला पेनाने असा गोंड्याचा आकार द्यायचा. आता आपण जी रेष काढली आहे इथे बारीक अशा डॉटने असं सजून घेऊ. आता आणखी एक आपण तिरपी रेष काढून घेऊ. याच्यामध्ये मी इथे हिरवा कलर भरून घेत आहे आणि त्याच्यावरती पोपटी कलरने असे बारीक डॉट द्यायचे. आता आपण कमरेचा आकार काढून घेणार आहोत. या डॉटपासून असं गोल आकार आणि याच्यामध्ये आता पूर्ण पांढरा कलर भरून घ्यायचा. आणि अशी पोपटी रेष द्यायची. आता आपण इथे जे डॉट दिले तसे डॉट त्या साडीवर पण. आता आपण छोटासा असा हात काढून घेणार आहोत. याच्यासाठी असा चौकोन काढून घ्यायचा आणि तिकडून अशा 2 रेष काढून घ्यायच्या आणि असा त्रिकोण काढायचा आणि याच्यामध्ये आता आपण स्किन कलर भरून घेत आहे. आणि गुलाबी लाल कलरने मी अशा बांगड्या करून घेत आहे. आता मी इथे छोटीशी अशी शिवलिंग हातावर काढून घेत आहे. वरती असा गोलाकार आणि त्याच्यामध्ये सुद्धा काळा कलर असा भरून घ्यायचा आणि छोटूसा त्रिकोण काढायचा आणि त्याच्यावरती पिवळा असा डॉट द्यायचा आणि त्याच्यामध्ये असा लाल डॉट. आता मी चंद्र काढून घेत आहे आणि असे बेल फूल काढून घ्यायचं आणि इकडे पण. अशा प्रकारे आपली रांगोळी आता तयार झाली आहे.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद.